नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पेपरवरती कटोरी कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट मापासहित तुम्हाला सांगणार आहे। बघू शकता तुम्ही, आणि खूप सोपी पद्धत आहे। कट करण्यासाठी तुम्हाला 1 तास लागतो, अर्धा तास लागतो असं खूप जण सांगतात, पण ही फक्त तुम्हाला मी 10 मिनिटाच्या आत तुमची कटिंग सगळी होऊन जाईल। ह्या पद्धतीने तुम्हाला एकदम छान असं व्यवस्थित सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग मैत्रिणींनो, बघा ही मी पेपर घेतलेला आहे, याच्यावरतीच आपल्याला आता कट करायचं आहे। तर मी कटोरीचा जे समोरचा भाग आहे ते कसं कट करायचं ते सांगणार आहे। जे ब्लाउज आहे ती ब्लाउजची लांबी आहे 14.5 इंच, तर मी इथे बघा 1 इंच वाढवून 15.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने आपल्याला 15.5 करायचं। बघा कुठे कमी जास्त होऊ नये, कारण लाईन मारताना थोडीशी क्रॉस जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आधी मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून की कुठे कमी किंवा जास्त होणार नाही। बघा आता मी मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन ओढून घेतली। आता आपल्याला तिची ब्लाउजची लांबी तर झालेली आहे, तिची जी आपली छातीचा भाग आहे ती 36 आहे, तर 36चं 4 भाग करायचं म्हणजे 9 इंच येतो। मग 9 इंचावरती मी इथं टिक मारून घेतलेला आहे। तर बघा सगळीकडेच मी 9 इंचावरती टिक केलं। आता आपल्याला मार्जिन जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकता। तर इथं मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे। तर बघा सगळीकडेच आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे, कुठे कमी किंवा जास्त होऊ नये यासाठी कधीही सरळ लाईनमध्ये असं आपल्याला टिक करून घ्यायचं। आता जे आपण तिन्ही टिक केलं होतं ते लाईनला सरळ करून घ्यायचं, बघा जोडून घ्यायचं, म्हणजे एकदम सरळ लाईन होऊन जाते आपली। तर मी आता जी माया न होतं तिचं केलं। आता जी माया आपण वाढवलेलं होतं तिला सुद्धा मी एका सरळ रेषेत जोडून घेतलं। आता आपलं ही जी उंची रुंदी वगैरे झालेली आहे, तर आता इथं आपण गळ्याचं माप टाकूया। बघा इथे मी गळा 2.5 इंचाचं घेतलेलं आहे, तुम्ही सुद्धा 2.5च घ्या, एकदम परफेक्ट असं गळा बसतो 2.5 इंचाचं। आणि जी शोल्डर आहे, शोल्डर मी इथे 3.5 इंचाचं घेतलेलं आहे, पण जी ब्लाउजचं शोल्डर आहे तिच्याहून आपल्याला 1.5 इंच जास्त ठेवावं लागेल, कारण 1.5 इंच आपल्याला गळ्याला जातो आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डर बाही जोडण्यासाठी जातो। त्यासाठी बघा इथं माझं 2.25 होतं, त्यामुळे मी इथं 3.5 घेतलेलं आहे। इथे गळा सुद्धा तुम्ही बघू शकता मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे, पण ती शिवल्यानंतर 2 इंचाचं होतो, कारण 1.5 इंच शिलाईमध्ये जातो। आता जी हिची लांबी आहे गळ्याची ती मी 5.5 इंच घेतलेली आहे। 5.5 इंच लांबी एकदम परफेक्ट अशी बसते। आता मोंढ्याचा वरचा किती भाग घेतला होतं तेवढंच आपल्याला खालचा सुद्धा भाग घ्यायचा आहे, कुठेच कमी जास्त करायचं नाही, बरोबर घ्यायचं। आणि जी मोंढा आहे, मोंढा सुद्धा मी 5.5 इंचाचाच घेतलेला आहे। तर 5.5 इंचावरती आपलं टिक केलं, सरळ लाईन ओढून घेतली, आणि जिथपर्यंत आपला माया आहे ना तिथपर्यंत एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे। इथे आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाही। आधी ही आपली जी कच्ची ड्राफ्टिंग आहे ती करून ठेवायची, आणि परत आपल्याला डीप कटिंग वगैरे सगळं द्यायचं। आता जी खाली आपल्याला क्रॉस पट्टी लावावी लागते कटोरी ब्लाउजला, त्यासाठी बघा 3.5 इंचावरती मी इथं एक टिक करून घेतलं, आणि दुसऱ्या साईडला 2.5 इंचावरती मी टिक केलेलं आहे। एकदम शिवून ती बरोबर अशी कटोरी व्यवस्थित बसती। बघा क्रॉस पट्टी जोडताना ना खूप छान पद्धतीने जसं तुम्ही क्रॉसमध्ये कटिंग करून घेता त्याच पद्धतीने जोडलात ना, तर आपलं जी कटोरीचा ब्लाउज आहे ती एकदम परफेक्ट असं व्यवस्थित बसतो। कारण क्रॉसपट्टी जी असती ना थोडंसं कुठे डीप असते आणि थोडीशी क्रॉसमध्ये असते, त्यामुळे बघा इथून आपल्याला जे आपलं हुकाचा भाग आहे ना तिथून आपल्याला गोलाकार शेपमध्ये घ्यायचं, आणि जिकडं आपण शिवतात त्या साईडला आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने दिलेला आहे ते शेप। आता जे आपलं बघा इथे छातीचा आपण 4था भाग केला होता, आता ती 4थ्या भागाचा सुद्धा आपल्याला 3 भाग करायचे। तर 9 इंच होतं, 9 इंच 3 भाग केले तर 3 इंचाचा 1 भाग होतो। तर आपल्याला कटोरीसाठी 2 भाग यूज करायचा राहतो, आणि 1 भाग आपल्याला साईडला सोडतात आपण। तर बघा इथे मी 6 इंचावरती टिक केलं, आणि उभं मी 4 इंचावरती उभी एक लाईन मारून घेतलेली आहे। तर आपण 4 इंच घेतलेला आहे ना, आपल्या छातीचा फुल भाग जिथं येतो तिथपर्यंत आपल्याला ओढायचा असतो, तर तिथं आपल्याला 9.5चा घ्यावा लागेल, त्यामुळे आपल्याला तिथं 9.5ला जर यावं लागेल तर खालून आपल्याला 4 इंचावरती एक टिक लावून घेतलेली आहे। आता आपल्याला मोंढ्याचा शेप द्यायचा आहे, तर मोंढ्याला बघा मी 1 इंच क्रॉसमध्ये ठेवलं आणि मोंढ्याला गोलाकार शेप दिलेला आहे। त्याच पद्धतीने गळ्याला सुद्धा 1 इंचावरती वरती आपल्याला टिक करायचं, आणि 1 इंचावरूनच आपल्याला गळ्याला सुद्धा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता दोन्हीकडे भाग झालेला आहे। मोंढ्याचा जी भाग आहे ना ते मोंढ्याच्या क्रॉसमधून आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायचं, आणि जी गळ्याचा भाग आहे ती 1 इंचावरती वरती घेतलं होतं आपण,
1 इंचावरून आपल्याला असं शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा। तुम्ही बघू शकता जिथं 4 इंचापर्यंत मी वरती लाईन घेतली होती, इकडं 2.5 इंच मी मोढ्यामधून घेतलं होतं, ते तिन्हीला मी असं गोल शेप दिलेला आहे। एकदम परफेक्ट असा कटोरीचा शेप आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कुठेच कटोरी तुमची कमी जास्त होणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने कट केला तर। आता इथे बघा मी माया कट केलेलं नाही, कारण मी पेपरवरती ड्राफ्टिंग करून दाखवते तुम्हाला। कारण जर तुम्ही ब्लाऊजवरती ही मार्किंग केली असती तर तुम्हाला मायासहित कट करून घ्यावं लागलं असतं, पण इथं मी पेपरवर घेतलेलं आहे आणि ही मला लगेच कपडा कट करायचं नाही, त्यासाठी मी ह्याचं माया सोडलेलं आहे। जर तुम्हाला लगेच बी कपडा कट करायचा असेल तर तुम्ही जी माया आपण सोडलं होतं ती मायासुद्धा कट करून घ्यायचं आणि बरोबर कपड्यावरती ठेवायचं आणि जशाला तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथं आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची। बघा जशी कटोरी कट केल्यात ना तसंच आपल्याला पेपरवरती ठेवायचं आणि सगळ्याकडून तिला मार्किंग करून घ्यायची। कशी कटोरी होती ना त्याच साईडने मार्किंग करून घ्यायची आहे। कुठेच आता आपल्याला वाढवायचं नाही, आधी मार्किंग झालेली आहे, आता आपल्याला सगळीकडून वाढवायचं आहे। कारण कटोरीला शिवताना आणि खाली टक्स घेताना चांगला पफ यावं यासाठी वाढवूनच घ्यावं लागते आपल्याला कटोरी। तर इथं मी 1.5 इंचावरती वाढवत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 इंचपर्यंत सुद्धा वाढवू शकता, पण यामुळे ना आपली कटोरी थोडं वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे 1.5 इंच एकदम परफेक्ट असा बसतो। तर आधी मेजून घ्यायचं खालचा भाग किती होतं, तर खालचा बघा 9 इंच होत होतं, तर मी इथं अर्ध घेतलं, तिचं निम्म 4.5 झालं। तर बघा 4.5 वरती टिक केलं आणि खाली सुद्धा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। खाली सुद्धा 1.5 आणि दोन्ही साईडला सुद्धा 1.5 वरती मार्किंग करायचं आणि क्रॉसमध्ये तिन्ही जे आपलं मार्जिन केलं होतं त्यांना जोडून घ्यायचं। आता जे गळ्याचा भाग आहे ना ते हुकाच्या साईडने आपल्याला तिथे 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आणि खाली जेवढं आपण 1.5 इंच वाढवलं आहे तेवढं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे। आता जे गळ्याचा भाग आहे ना तर गळ्याच्या भागने बघा खाली 1.5 इंचवरती वाढवलं आणि जे गळ्याला जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच जातो तिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि एक जसं आपण कटोरीचा शेप गोल दिलेला आहे त्याच पद्धतीने शेप द्यावायचा आहे आपल्याला। आणि तसंच आता कटिंग करून घ्यायचे। बघा कटिंग करताना जसं मार्जिन टाकलं ना त्याच पद्धतीने कट करायचं। इथे आपल्याला आता माया आपण वाढवून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला कुठे वाढवण्याची सुद्धा गरज पडणार नाही। तुम्ही बघू शकता बघा कटोरीचा शेप किती गोलाकार आलेला आहे आणि हे शिवल्यानंतर तर एकदम परफेक्ट अशी बसती। खूप सगळेजणी तुम्हाला असं 2 इंच वाढवायचं, इथं 1 इंच घ्यायचं, तिथे 2 इंच घ्यायचं, असं काही नसतो। कटोरीला खाली तुम्ही जेवढं वाढवले ना तेवढंच तुम्ही प्लेट घ्यायची, म्हणजे पफ एकदम व्यवस्थित बसतो। आता हे दोघांचा मध्यभाग करायचा, आपण मध्यभाग तर काढलं होतं तरी सुद्धा तुम्हाला मी असं फोल्ड करून बघायचं की कुठे कमी जास्त होऊ नये। आता आपला जिथं मध्यभाग आलेला आहे ना तिथून 1.5 इंच आपण वाढवलेलं होतं तर तिथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आणि उभी जी आपल्याला कटोरीसाठी जी आपण सिलाई मारणार आहोत ते 3 इंचावरची मारायची। बघा 3ला मी टिक केलं आणि जिथून मी 1.5 इंच वाढवलेलं होतं तिथून सुद्धा जिथं आपण 3 इंच घेतलेलं आहे तिथं असं जोडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे। क्रॉसमध्ये जोडायचं जेणेकरून की जी आपली कटोरी आहे ना ती खूप छान अशी पफची बसते। आता मी तुम्हाला ठेवून दाखवते, बघा कटोरी किती छान आलेली आहे। आता तिथं मी कट केलेलं नाही तरी तुम्हाला ओळखू येत नाही झाले म्हणून मी आता कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते। बघा जिथून मी लाईन मारलं होतं तिथेच मी कट करून घेतलेलं आहे, जिथं मी टिक मारून घेतलं होतं तिथं मी कट करून सुद्धा दाखवते, जेणेकरून की तुम्हाला एकदम छान पद्धतीने दिसेल सुद्धा। जर तुम्हाला हा कटोरी कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरचे बेल आयकॉन दाखवा, जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच भेटतील। धन्यवाद।